आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोलतायत का रात्री? ऑल ओके ना? हो सर, ते माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता. नलिनी. कोण? नलिनी. हे नाव मी पहिल्यांदाच ऐकतोय तुमच्या तोंडून. माझी मैत्रीण आहे ती, आणि मैत्रीची हीच तर खासियत असते ना. भले तुमच्या मैत्रिणीशी 2-2, 3-3 वर्ष जरी बोलणं नाही झालं, पण तरी सुद्धा तुमच्या त्या नात्यात जर दुरावा येत नसेल ना, ती खरी मैत्री असते. यू आर राईट. मैत्री हे माणसाला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे सई. काय झालं इतक्या वर्षानंतर तुमच्या मैत्रिणीशी बोललात? मी आणि अशा टेन्शन मध्ये का आहात? शी ओके? काही प्रॉब्लेम नाहीये ना? ती जन्माला आल्यापासूनच तिच्या अडचणींना सुरुवात झाली. म्हणजे ती तिकळी आहे. व्हॉट इज तिकळी? तिकळी म्हणजे 3 मुलांनंतर जेव्हा 4थी मुलगी जन्माला येते ना, तिला तिकळी म्हणतात. आणि समाजात अशा मुलींना अपशकुनी मानलं जातं. बिचारीला जन्मापासूनच लोकांकडून सतत अपमान सहन करावा लागलाय. दिस इज पथेटिक. आय मीन, अजून पण लोक या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. हो, त्या बिचारीने खूप काही सहन केलंय, पण तशी खूप जिद्दी आहे ती. म्हणजे धीराने या सगळ्या गोष्टींचा सामना करते. शेवटी ती पण माणूस आहे ना, तिलाही भावना आहेत. या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो तिला. आता बिचारी खूप अपसेट होती. मी तिला समजूनही सांगितलं, पण बघूयात आता. तुम्ही बोललात ना तिच्याशी, मग सगळं छान होईल. ते तुमच्याशी बोललं ना की मन लगेच हलकं होतं. या जगातला कितीही मोठा प्रॉब्लेम असू दे, तुमच्याशी बोललो की तो असा सॉल्व्ह होतो. तुम्ही नका काळजी करू. शी विल बी फाईन. नाही, तशी ती स्ट्रॉंग आहे, आणि तिच्या आयुष्याची घडी ती व्यवस्थित बसवेल ना, ह्याची पण खात्री आहे मला. पण बाईचं आयुष्य आहे ना, बाईचं आयुष्य किती अवघड असतं हे मला चांगलं माहिती आहे. बिचारीला घरी सुद्धा आणि ऑफिसमध्ये सुद्धा ही खिंड लढवावी लागते. आता ती गोदावरी फूड्स नावाची एक कंपनी आहे, तिथे जॉईन झाली, आणि ऑफिसचा आज तिचा पहिलाच दिवस होता. तिथे सुद्धा तिला या गोष्टी सहन कराव्या लागल्या. गोदावरी फूड्स? हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला. बाबाराव खोत. आय मीन, ते क्लायंट आहेत आपल्या आईचे. हा, मी आईच्या तोंडूनच ऐकलं त्यांचं नाव. पण सई, त्यांनी त्यांची कंपनी विकायला काढली असं ऐकलंय मी. हा, म्हणजे आईंशी तसं बोलणं झालं त्यांचं. आईंनाच ऑफर दिली आहे त्यांनी. अजून असं काही डिसिजन झालं नाहीये. अजूनही विचार करतोय त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही. आता जे घडलं ते काय होतं? मुद्दाम घडवून आणलं होतं ते. प्रॉपर प्लॅनिंग होतं त्याच्या मागे. मी खरंच सांगते तुम्हाला, मला ना थोड्या वेळापुरता थॉट पण आला होता. इतकं सुंदर ज्वेलरी कलेक्शन आहे जानकी काकूंचं, त्यातले 2-3 दागिने गायब झाले तर काय फरक पडतो. पण नंतर मला तुमचा फेस आठवला मॅम, आणि तुमचा सगळा व्हॉइस माझ्या कानात इको होत होता की अंजली फोकस कर, आपला फोकस हलतो. म्हणून मी नाही घेतली मॅम, खरंच सांगते, मी नाही घेतली एकही ज्वेलरी. माझं डोकं जर वेळेवर चाललं नसतं ना, तर आता अंजली घराबाहेर असते. हा सगळा प्लॅन वहिनीचा होता. I don't believe this.
तिच्यात हे असलं काहीतरी करण्याची हिंमत आलीच कुठून? आज तुम्ही जर नसतात माझं काय झालं असतं? देवांशच्या मनातून अंजली कायमची उतरावी म्हणून तिच्यावर चोरीचा आळ घेतला. नाही, हे सगळं आता हाताबाहेर चाललंय. आता सिच्युएशन कंट्रोल मध्ये नाही आणली ना तर पुढे सगळंच कठीण होऊन बसेल. शाळा गप्प बस जरा. उगाच भोकाड पसरत बसू नकोस. गेलीस का घराबाहेर? नाही ना, मग गप्प बस. आय एम रिअली सॉरी, पण मी खरंच सांगते, मी खरंच नाही ती ज्वेलरी चोरली. प्लीज ट्रस्ट करा माझ्यावर ना, प्लीज. अंजली, मला माहित आहे, पण जे काही घडलंय त्यावरून आपण आता सावध व्हायला हवं. कारण इतके दिवस आपण त्या सईला घरातून बाहेर काढण्यासाठी प्लॅनिंग करत होतो, पण आता तुला या घरातून बाहेर काढण्यासाठी कट रचला जातोय हे लक्षात घे. म्हणजे जानकी काकू? राईट. बहिणी, इतके दिवस मी तिला हलक्यात घेत होते, पण तिची इच्छाशक्ती इतकी स्ट्रॉंग आहे हे विसरलेच होते मी. तिला ना आता कळून चुकलंय की जोपर्यंत तू या घरात आहेस तोपर्यंत सई आणि देवांश एकत्र येणार नाही. आणि त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी ते आता वाटेल ते करेल. बट मॅम, काकू इतक्या साध्या आहेत, त्या मला फसवण्यासाठी हे असं काही प्लॅनिंग करतील हा थॉट पण नाही आला हो माझ्या मनात. हे तिच्या एकटीचं काम नाही, तिला कोणाचा तरी स्ट्रॉंग सपोर्ट आहे म्हणून ती एवढी डेअरिंग करते. सई, मी तुला आता सोडणार नाही. माझ्या समोर माझ्या तोंडावर माझी खूप काळजी असल्यासारखी दाखवतेस आणि माझ्याच मागे मला या घरातून बाहेर काढायचा कट रचते. नाही, मी तुला आता सोडणारच नाही सई. सोडणार नाही म्हणजे काय करणार आहेस तू? झालीस गप्प? काय झालं? सुचत नाहीये ना काही? तू आणि तुझी आई एक नंबरचे मूर्ख आहात. मॅम, तुम्ही माझ्या मॉमला का आता या सगळ्यात मध्ये घेताय? काय करू मी? तू आणि तुझी आई, तुम्ही दोघीही एकसारख्याच आहात. नुसतं तोंडाने वाफ सोडता, काही करता येत नाही तुम्हाला. तुमच्यापेक्षा ना ते सांगकामे असतात ना ते बरे, निदान सांगितलेलं काम तरी करतात. तुझी आई, मागच्या वेळी तिला फोन करून एक काम करायला सांगितलं होतं, तिने ते काम पूर्ण केलं का? आला ग माझ्या लेकीचा फोन आला. हॅलो मॉम. हा अंजली बोल बाया. मॉम, मी माझं सगळं सामान घेऊन माझी बॅग भरून घरी आपल्या परत येते. काय काय बोलतीस तू? इतक्या धार बांधलीस? त्यासाठी ठेवलंय तुला तिथे? हाकल त्या सईला घरातनं बाहेर हाकल आणि तू तिथेच राहायचं, कळलं का? कशी हाकलू? हाताला धरून बाहेर काढू मी तिला? बाई काढ की काहीतरी आयडिया, लाव डोकं. काढली होती मॉम आयडिया आणि तुला सांगितली होती. तुला मी सांगितलं होतं ना, त्या आत्याला कसंही करून आजारी पाड, म्हणजे सई इथून तिथे धावत येईल आत्याकडे. ती इथून दूर गेल्यावर मला देवांशच्या जवळ जाता येईल.
ते खरंच आहे म्हणा, पण आता तुझी असं करणारी आत्या आजारीच पडत नाही ना. लेकीचं सुख तिलाही फळलंय, आजारी पडायचं नावच घेईना. आता कसं करायचं? मॉम यार, हे बाकीचं मला काही माहित नाही. तू काही कर, त्यात त्याला आजारी पड म्हणजे सही तू निघून जाईल आणि मला देवांशच्या जवळ जाता येईल. ठीक आहे ठीक आहे, मी करते काहीतरी, नको काळजी करू. जे करायचंय ना ते प्लीज लवकर कर. ओके बाय. ठेवला नीरवी चावली आहे त्या अंजलीला, ऑर्डरी सोडते आईला. हॅलो. हा नमस्कार, बाबाराव खोत बोलतोय. बोला ना, काय काम होतं? नाही, आमच्या गोदावरी फूडच्या ऑफरचा काय विचार केलात हे विचारायला फोन केला होता. गोदावरी फूड्स, करेक्ट करेक्ट करेक्ट, ऐकलंय हे नाव, ऐकलंय मी. आमच्या ऑफिस मधले बरीच जण तुमचे प्रोडक्ट्स वापरतात आणि त्याचं कौतुकही करतात. गुड, चांगली ऑफर आहे. पण मी ना आता सध्या माझ्या जरा पर्सनल गोष्टींमध्ये खूप इन्व्हॉल्ड आहे, त्यामुळे या गोष्टीचा विचार करायला मला वेळच मिळाला नाहीये. हो, आपण दोघेही एक मोठ्या बिझनेसचा व्याप सांभाळणारी माणसं आहोत. 1760 कामं असतात डोक्यात. नाही पण मॅडम, तुमच्यासारखी हुशार बाई मी पहिल्यांदाच बघितली. तर सगळ्या मूर्ख बायका भरल्या तो सगळीकडे. माझ्या राशीला तर सगळ्या महामूर्ख बायका येतात. डोक्याला ताप झाला हो नुसता. ऍब्सोल्युटली राईट. या मूर्ख बायका आपल्या डोक्याला ताप देतातच, पण आपण त्यांना तसं करू द्यायचं नाही. त्यांना डोक्यावर बसायला तर द्यायचंच नाही. अहो, त्यांनी कितीही स्वप्न बघू द्या हो, त्यांना माहित नाही त्यांनी कोणाशी पंगा घेतलाय ते. आपल्या दोघांसमोर निभाव लागणार आहे का कोणाचा? आपण पुरून उरू त्यांना. ते तर झालंच. आता या बायका हवेत कितीही उडाल्या तरी शेवटी आपल्याच पायाशी येऊन पडणार ना. मग हो, पण तोपर्यंत त्यांचा त्रास आपल्याला सहन करावा लागणार ना. जितका त्रास आपल्याला होतोय ना, त्याच्या चौपट त्रास त्यांना व्हायला हवा. खरं बोललात मॅडम, आणि तुम्ही ठरवलंय ते करालच. बाकी माझ्या ऑफरचा विचार करा. नक्कीच. डिसिजन झालं की कळवेन तुम्हाला. तुमच्या उत्तराची वाट बघतोय मी. बाय बाय. सासू आणि सून एकमेकांचा हात हातात घेऊन चांगल्याच उडायला लागल्या. यांची ही जोडी लवकरच फोडायला हवी. ताई, ताई तुम्ही इथे का? मी इथे येऊ नाही शकत? नाही नाही, तसं नाही. मग कसं वहिनी, तू विसरतेस ग. हे घर माझं आहे आणि मी माझ्या घरात कुठल्याही रूम मध्ये कधीही केव्हाही जाऊ शकते. अगदीच, तुम्ही कुठेही जाऊ शकता, पण एरवी कधी तुम्ही माझ्या खोलीत येत नाही म्हणून म्हटलं मी. आणि तुम्ही बोलवलं असतं तर मी आले असते. तुम्ही कशाला उगाच त्रास घेतला? अगं त्रास कसला? मी म्हंटल मीच यावं आणि जरा बघावं या रूम मध्ये किती
आणि काय काय गोष्टी बदलल्या आहेत. बहिणी, जेव्हा पहिल्यांदा तू लग्न करून या घरात आली होतीस ना, तेव्हा माझ्या समोर एक शब्दही तुझ्या तोंडून निघायचा नाही. मी नुसती समोर जरी आली ना तरी थरथर कापायचीस. पण आता ती भीती पार गायब झालेली दिसते मला. वरवर बघितलं तर ही रूम तशी सेमच दिसते, फार काही बदललं नाहीये. पण या रूम मधली माणसं ती जरा बदललेली दिसताय. परिस्थिती ताई, मी जेव्हा लग्न करून या घरात आले तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये खूप बदल झालाय ताई. आणि परिस्थिती बदलली की माणसं बदलतातच. पण काही बदल हे माणसाला बरेच महागात पडू शकतात. माणसं नुसती वरवर बदलत नाही, तर त्यांची मनाची शक्ती वाढते. पूर्वी ज्या गोष्टींकडे मान वर करून बघायची हिंमत नसते ना, त्याच गोष्टींच्या डोळ्यात डोळे घालून बघायची ताकद परमेश्वर देतो. तुझ्यात किती ताकद आली ना तरी तू माझ्या समोर टिकू शकणार नाहीस, हे कायम लक्षात ठेव वहिनी. पण हे आपण कशाला ठरवायचं? येणारी परिस्थिती ठरवेल. तुझ्या सुनेच्या जीवावर इतकी उडू नकोस, खाली पडशील धपकन. आज कसं वाटलं तुला तसंच. ताई, माझा हात दुखतोय, हात सोडा. बहिणी, तुला काय वाटलं तू तुझ्या सुनेबरोबर मिळून कट रचशील आणि मी तुला त्यात यशस्वी व्हायला देईन? हे घर माझं आहे, या घरावर माझं राज्य चालतं. त्यामुळे या घरात कोण राहणार नाही हे फक्त मी ठरवणार. त्या अंजलीने दागिने चोरले नव्हते, तुम्ही मुद्दाम तिच्यावर आळ घेतलात ना. बरोबर ओळखलत तुम्ही. त्या अंजलीला या घराबाहेर काढण्यासाठी मुद्दाम केलं मी. हे सांगताना तुला लाज सुद्धा वाटत नाहीये? नाही वाटत, कारण मी माझ्या मुलांच्या भल्यासाठी केलंय. एक सांगते ताई तुम्हाला, या घरात लग्न करून आले ना तेव्हा एकटी होते, माझी साथ द्यायला कोणी नव्हतं. पण आता सईची साथ द्यायला मी आहे. आणि माझ्या मुलांच्या सुखाच्या आड जर कोणी येण्याचा प्रयत्न करत असेल ना तर मी गप्प बसणार नाही. आज तुम्ही माझ्या प्रयत्नांना यशस्वी होऊ दिलं नाही, पण एक लक्षात ठेवा, हा माझा शेवटचा प्रयत्न नव्हता. जोपर्यंत ती अंजली या घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तुम्हाला चॅलेंज देतेस? चॅलेंज एक्सेप्टेड. बघूया ना आता कोण या घरात राहतंय आणि कोणाला हे घर कायमचं सोडून जावं लागतंय. आई, आत्ताच आपली जेवण झाली आहेत ना, तू पण बस थोडा वेळ आराम कर. जेवल्या कामाला काय लागतेस? राहू दे रे, जेव्हाचं काम तेव्हा झालं ना की बरं असतं, नाहीतर नंतर भांडी साठत राहतात. बर, मी मदत करतो तुला. थांब. नको, राहू दे, तू तुझा अभ्यास कर जा. अगं ते मी करीनच, पण तू पण भांडी घासून झाल्यावर आराम करा. हो, सारखं आपलं काहीतरी काम करत असते, आराम कधी करणार? जा आता. अच्छा बर, मी जरा बाहेर जाऊन येतो, माझा मित्र येतोय, त्याला नोट्स द्यायचे, येईलच तो 5 मिनिटात. हा बर, ऐक ना, येताना दूध घेऊन ये, संपलंय. बरं आणतो. हा.
चला, वंस सोडून घरात कुणीच नाहीये. पटकन माझं काम उरकून घेते. अंजली, आता तुझं काम झालंच म्हणून समज. आईच्या काळजीने ती बिचारी सई धावत इकडे येईल आणि तिकडे तू देवांशची काळजी घे.